मित्रांनो, आपल्या शिवम ॲग्रो युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी नेहमीच आपल्या चॅनलवरती शेतीपूरक व्यवसाय, पशुपालकांसाठी बंदिस्त शेळीपालन, मेंढीपालन आणि त्यांच्या व्यवस्थापना संदर्भामध्ये व्हिडिओ बनवत असतो. त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. मित्रांनो, अशाच पद्धतीने मी आज एक नवीन विषय आपल्यासाठी घेऊन आलोय की बंदिस्त शेळीपालन आणि बंदिस्त मेंढीपालन यांना त्यांची वाढ, पोषण आणि त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित होण्याकरता, त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक असलेले घटक त्यांना मिळण्याकरता चराऊ क्षेत्र कमी झाल्यामुळे आणि लागवडीखालचं क्षेत्र कमी झाल्यामुळे फिरस्ती ज्या मेंढीपालन आणि शेळीपालन जे केलं जात होतं ते आता बंदिस्त होताना दिसतंय. यामध्ये चारा व्यवस्थापनाचं किती महत्व आहे आणि कशा पद्धतीने आपण चारा व्यवस्थापन केलं पाहिजे या संबंधी आपण व्हिडिओ बनवणार आहोत. मित्रांनो, महत्वपूर्ण माहिती आहे, शेवटपर्यंत पहा. माहिती आवडल्यास लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा आणि चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्वीपासून आपल्या परिसरामध्ये आणि अजूनही डोंगरावरती आणि आपल्या मोकळ्या भागामध्ये, गायरानावरती आणि पडीक जमिनीवरती शेळीपालन आणि मेंढीपालन चाराऊ क्षेत्रामध्ये फिरून शेळी आणि मेंढीपालन केलेलं पाहत होतो. परंतु आता या मटण शौकियांमुळं आणि त्यांच्या वाढत्या मागणीमुळं, त्याच पद्धतीने आहारामध्ये मटणाचं महत्व लोकांना समजल्यामुळं किंवा मांसाहार प्रथिनांसाठी मांसाहारांचं प्रमाण वाढल्यामुळं, लोकांच्या आवडीनिवडी बदलल्यामुळं मटण शौकियांची गरज पूर्ण करण्याकरता आता या व्यवसायामध्ये उत्पादन होणारा जो माल आहे तो आता कमी पडताना दिसतोय. आणि आता मटण मार्केटमध्ये आणि या वर्षी झालेल्या जास्त पावसामुळे झालेली पिलांची मर, यामुळे आता मटण मार्केटमध्ये सुद्धा जनावरांचा तुटवडा असलेला आपण पाहत आहोत. तर मित्रांनो, आपल्या जनावरांची नेमकी वाढ व्हावी म्हणून आपण नेमकं चाराचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्या जनावरांसाठी म्हणजे पिलांसाठी आणि शेळ्यांसाठी किंवा मेंढ्यांसाठी नेमकं आहार व्यवस्थापन कसं केलं पाहिजे याचा जर आपण विचार केला तर 3 टप्प्यामध्ये आपल्याला त्यांचं पोषण पूर्ण होण्याकरता किंवा त्यांची वाढ व्यवस्थित होण्याकरता 3 टप्प्यामध्ये आपल्याला त्यांचं आहाराचं व्यवस्थापन करावं लागतं. त्यामध्ये हिरवा चारा असेल, सुका चारा असेल आणि पूरक आहार. पूरक आहारामध्ये पशुखाद्य, आपण जे पशुखाद्य पिलांना देतो त्याच्यामध्ये. तर त्या पूरक आहारामध्ये सुद्धा सरकी पेंड असेल, शेंगदाणा पेंड असेल, काही ठिकाणी मक्याचा पूर्ण दाणा किंवा गहू दिला जातो. बाजारामध्ये शेळी आणि मेंढीसाठी त्यांचं पोषण व्यवस्थित होण्याकरता त्यांच्यासाठी सुद्धा गोळीपेंड बाजारामध्ये आपल्याला पशुखाद्यामध्ये मिळत असते. हिरव्या चाऱ्याचा जर आपण विचार केला तर नेपियर असेल, मका असेल, ज्वारी असेल, म्हणजे आपण त्याला कडवळ म्हणतो, तर ते सुद्धा हिरव्या चाऱ्यामध्ये आपण त्यांचा समावेश करू शकतो. त्यामध्ये सुका चाऱ्याचा जर आपण विचार केला तर आपल्या परिसरामध्ये जर भुईमुगाचा पाला असेल, सोयाबीनचा भुसा असेल, तुरीचा भुसा असेल, जर ज्वारीचं प्रमाण असेल तर ज्वारीचा कडबा असेल, शाळू असेल, त्यांनी कमी उंचीचं कडवळ म्हणजे जे बाटूक आपण त्यांना म्हणतो त्याचा सुद्धा आपण वापर त्यांच्या सुक्या चाऱ्यामध्ये आपण करू शकतो. जर ह्या तिन्ही चाऱ्यांचा जर प्रमाणाचा जर विचार केला तर आपल्याला जनावरांच्या आहारामध्ये 50 ते 60% हे हिरवा चारा असलाच पाहिजे. त्याच पद्धतीने 30 ते 40% आपण सुका चारा देतो आणि त्यामध्येच आपल्याला पूरक आहार म्हणून एक 10% आपण पूरक आहार म्हणजेच पशुखाद्य आपण त्यांना देणं गरजेचं आहे. डोंगरावरती चारतात ती वेगवेगळ्या प्रकारचा चारा खातात, म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती खातात. त्याच पद्धतीने आपल्या जनावरांना आपल्याला जास्तीत जास्त वेगवेगळ्या प्रकारचा चारा कसा देता येईल याचा सुद्धा आपल्याला फार्मवरती विचार करणं गरजेचं आहे. त्याच वेळी आपल्याला त्या जनावरांचं कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वजन वाढ आणि पोषण आपल्याला झालेलं दिसेल. म्हणजेच आपण जर मीट मार्केटसाठी, मटन मार्केटसाठी काम करत असू तर आपल्याला नक्कीच त्यांच्या वजन वाढीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या शरीराची जी गरज आहे ती पूर्ण होऊन त्यांची वाढ पटपट होण्याकरता आपल्याला जर मेथी घास जर उपलब्ध करता आला किंवा आपल्याला जर त्याची लागवड करता आली तर नक्की करा. कारण या चाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन्स हे 18% प्रोटीन हे मेथी घासामध्ये आपल्याला जनावरांना आपल्याला देता येतील. म्हणून मेथी घास शक्यतो जर पिलांचं संगोपन आपल्याला व्यवस्थित करण्याकरता किंवा वजन वाढ व्यवस्थित करण्याकरता आपल्याला मेथी घास हा उत्तम पर्याय असल्याचं बऱ्याच ठिकाणी. जनावरांना आपण जो चारा देत आहोत त्याच्या वेळा ह्या ठरलेल्या असाव्यात. तर सकाळी आणि संध्याकाळी ह्या 2 वेळेस जरी चारा भरपूर प्रमाणामध्ये किंवा पोटभर प्रमाणामध्ये दिला तर दिवसातून 2 वेळा दिला तरी त्यांना भरपूर होतो.
तर मित्रांनो, आहारामध्ये जर किती चाऱ्याचं प्रमाण असेल ह्या गोष्टी आपण जरी पाहिल्या असल्या तरी वर्षभरामध्ये आपल्याला चाऱ्याचं व्यवस्थापन हे करून ठेवावं लागतं. जवळपास 50% आसपास चारा आपल्याला सुका चारा आपल्याला जर वर्षभरामध्ये लागणार असेल तर तो आपण साठवून क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. आणि आपल्याकडे किती मदर स्टॉक आहे किंवा आपल्याकडे किती पिल्ले आहेत किंवा जनावरं किती आहेत याचा सगळा विचार करून आपल्याला वर्षभरामध्ये किती चारा लागेल याचा विचार करून आपण साठवण केली पाहिजे. तुमच्या परिसरामध्ये ज्वारीचे क्षेत्र जास्त असेल तर कडबा साठवून ठेवा. तुरीचे क्षेत्र असेल तर तूर भुसा ठेवा. सोयाबीनचा असेल तर सोयाबीन भुसा ठेवा. शक्य असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या चाऱ्याची गरज पडते, त्यामुळे शक्य असेल तर हे सगळे चारे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपण साठवण करून ठेवू शकतो. म्हणजे आपल्या पिलांची वर्षभरासाठी जी सुक्या चाऱ्याची गरज आहे ती आपल्याला पूर्णपणे भरून काढता येईल. त्याच पद्धतीने काही ठिकाणी मका लागवड क्षेत्र जर जास्त असेल तर त्या ठिकाणी मक्याचा मुरघास सुद्धा आपण करून त्यांच्यासाठी आपण त्याच वर्षभरासाठी आपण करू शकतो. चाऱ्याबरोबरच आपल्या जनावरांना पाण्याची जी आवश्यकता असते ती फार महत्वाची गोष्ट आहे. फिरणाऱ्या मेंढ्या कुठलेही पाणी पिल्यामुळे आजारी पडून त्यांना आजार येण्याचं प्रमाण जास्त असतं. आणि त्यामुळे बंदिस्त मेंढी पालनामध्ये आपल्याला हे गोष्ट कंट्रोल करता येते की स्वच्छ पाणी दिवसातून 2 वेळा आपण व्यवस्थित पाणी दिल्यामुळं आपल्या मेंढ्या आजारी पडण्याचं प्रमाण कमी होतं. काही वातावरणाच्या बदलामुळे काही आजार येत असतील तरी कोणते आजार मेंढ्या आणि शेळ्यांमध्ये येतात वर्षभरामध्ये त्यांना कोणकोणती लसीकरण करणं आपण शेतकरी म्हणून करून घेणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्या फार्ममध्ये आजार येण्याआधीच आपण त्याची कशी काळजी घेऊ शकतो याच्या पण आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत. नवीन व्यवसायामध्ये पडणाऱ्या तरुणांनी नेमकी काय काळजी घ्यायची त्याचे सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत. शेळीपालन आणि मेंढीपालन याच्यामध्ये मेंढीपालन कसं सरस ठरतं याबद्दल सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत ते जाऊन पाहू शकता. आपल्या जनावरांच्या चाऱ्यामधून आपल्याला त्यांचं पूर्ण पोषण होईल याची काळजी जरी आपण घेत असलो तरी त्यांच्या शरीरात खनिज आहेत, म्हणजेच आपण जे क्षार म्हणतो ते मिनरल्स द्वारे आपण त्यांना देऊ शकतो. त्यांना एक चाटण वीट आपण जर फार्म मध्ये लावली तर ज्या जनावरांना गरज आहे तर ते वीट चाटतात आणि त्यांची मिनरलची कमतरता भरून स्वतःच काढतात. या पद्धतीने सुद्धा आपण उपाययोजना करू शकतो. ज्याप्रमाणे आपण जनावरांना आपल्या शेतामध्ये चारा तयार करत असू तर त्यांच्यापासून निर्माण होणारे जे लेंडी खत आहे, त्यांचं मलमूत्र आहे, त्याचं खत म्हणून आपल्या शेतामध्ये व्यवस्थित त्या पिकांना वापरू शकतो. म्हणजे जैविक खतांचा जास्तीत जास्त वापर करून आपण ही त्यांच्यासाठी लागणारा चारा जर उत्तम पतीचा आणि उच्च पतीचा चारा तयार करू शकतो. त्याचा परिणाम त्यांचं पोषण व्यवस्थित होण्याकरता होईल. रासायनिक खतांचा वापर न करता आपण जर त्यांच्यापासूनच निर्माण होणार लेंडी खत जर वापरलं, शेणखत वापरलं किंवा मलमूत्र वापरलं तर आपल्या जे चारा पिकं आहेत तर त्यांची व्यवस्थित वाढ आणि लवकर वाढ होईल आणि त्याच्या चाऱ्यामधून आपल्याला जे पोषण आहे त्याची उपयुक्तता आहे ते आपल्याला वाढवण्यास मदत होईल. त्याच पद्धतीने आपल्या फार्म मधील जनावरांची काळजी घेण्याकरता आपण नियमितपणे 3 महिन्याच्या आसपास त्यांचं जंतनाशन केलं पाहिजे, डिवर्मिंग केलं पाहिजे आणि त्यातूनच आपल्या जनावरांचे जे पोटामध्ये जे जंत होतात ते बाहेर पडण्यास मदत होईल आणि ते जे अन्न खातायत, जे चारा खातायत तर त्याची त्यांच्या ग्रोथ होण्यासाठी, त्यांची वाढ होण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होऊन जातो. म्हणून 3 महिन्यामध्ये आपल्याला डिवर्मिंग करणं गरजेचंच आहे. शक्यतो फार्म जर नवीन सुरू करत असाल तर लहान गटामध्ये सुरू करा. स्वतःचा अनुभव घ्या. स्वतःचं नॉलेज वाढवण्याकरता कमी स्तरावरती खरेदी करून, लहान पिलांची खरेदी करून त्यांचं संगोपन कसं केलं पाहिजे किंवा एक पिलू मोठं होण्यासाठी किती खर्च येतोय याचा अंदाज येण्याकरता 1 वर्षाचा ताळेबंद आपण सुरुवातीला एक अनुभव म्हणून लहान गटामध्ये खरेदी करून स्वतःचा अनुभव पूर्ण वाढवा. त्याला होणारे आजार विकार यांचा थोडीशी वर्षभराचं त्यांचं शेड्यूल आणि त्यांच्या वाढीचे जे टप्पे आहेत ते लक्षात येण्याकरिता स्वतःचा अनुभव वाढवा आणि मगच या व्यवसाय थोड्याशा मोठ्या प्रमाणामध्ये फार्म नेण्याचा प्रयत्न करा. सुरुवात मात्र छोट्या गटामधून करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी थोडक्यात चारा व्यवस्थापन कसं असलं पाहिजे याबद्दल तुम्हाला माहिती दिली. तर मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, इतर पशुपालकांपर्यंत पाठवा. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.